महादेव जानकरांचा रासपा महायुती सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दावा केलाय महादेव जानकरांचा रासपा हा महायुती सोबतच आहे असं गिरीश महाजन म्हणतात। जानकरांची समजूत काढण्यात यश आल्याचं देखील गिरीश महाजनांचं म्हणणं आहे। त्यामुळे जानकरांच्या बंडोबाचा थंडोबा झालाय की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। आता माझ्याकडून बसले होते, तासभर माझ्याकडे जेव्हा बसलेले होते, आम्ही दोघं जण चर्चा करत होतो, पण त्यांच्या बोलण्यातून तर मला तसं काही जाणवलं नाही। ते तर आमच्यासोबतच यायला तयार आहेत। त्यांनी मला सरळ सांगितलं, स्पष्ट सांगितलेलं आहे। आत्ताच बसले होते माझ्यासोबत, आमच्याबरोबरच ते या ठिकाणी राहतील। त्यांचं काही म्हणणं आहे, त्यांची काही मागणी जागेची, एखाद्या जागेची मागणी त्यांची की मला एखादी जागा मिळावी, त्या संदर्भामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, देवेंद्रजी या ठिकाणी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, आमचे दिल्लीतले नेते आहेत, ते या संदर्भामध्ये निर्णय करतील। पण त्यांची अशी कुठली टोकाची भूमिका नाही आहे, कुठली टोकाची भूमिका त्यांची त्या ठिकाणी नाही आहे। आणि मला वाटतं सगळे आमचे जे सगळे छोटे मोठे अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत, समजा आता आज जे किंवा साहजिक आहे, प्रत्येकाची मागणी असते की आम्हाला जागा द्या, आम्हाला ही जागा सोडा, ती जागा सोडा। मला वाटतं लवकरच्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि सगळं अतिशय व्यवस्थित होईल। महादेव जानकरांचा रासपा महायुती सोबतच असल्याचं गिरीश महाजन यांनी दावा केलेला आहे। त्यामुळे जानकरांच्या बंडोबाचा थंडोबा झाला असल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगतेय। महादेव जानकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर आपण वेगळी वाट याविषयी बोलण्याकरता स्वतः महादेव जानकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जानकरजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। गिरीश महाजन म्हणतायत तुमचा रासपा महायुती सोबतच आहे। जोपर्यंत आम्हाला परभणी लोकसभा आणि माढा लोकसभा मिळत नाही तोपर्यंत नाही, आम्ही आमचं स्वतंत्र आहे। हे माझे मित्र आहेत, प्रेम आहे त्यांचं विशेष म्हणजे, परंतु जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाला अधिकृत काही जागा सुटत नाही तोपर्यंत काही नाही। म्हणजे गिरीश महाजनचे बोलतायत त्यात काही तथ्य नाही असं म्हणायचंय तुम्हाला? माझे ते मित्र आहेत गिरीश महाजन, परंतु जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सुटत नाही तर काय खरं नाही ना ते। राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेला जागा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरं नाही। बरं, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। जोपर्यंत रासपाला लोकसभा निवडणुकीकरता जागा सुटत नाही तोपर्यंत मात्र आमची भूमिका स्पष्ट नाही असं महादेव जानकर यांनी लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळे महादेव जानकर यांची एक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते आणि गिरीश महाजन यांची एक भूमिका, त्यामुळे या दोन भूमिकांमध्ये विरोधाभास सध्या पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।